नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदयच्या अभ्यासक्रमामधला गणिताचा हा 10वा पाठ आणि स्वाध्याय क्रमांक 10.1 यामध्ये चौरस, आयत आणि त्रिकोण यांचे क्षेत्रफळ, चौरस, आयत यांची परिमिती यावर आधारलेली उदाहरणे आहेत. सगळ्यात अगोदर हे शिकत असताना काय करायचं, एक लक्षात ठेवायचं, काही सूत्र आहेत. चौरसाचे क्षेत्रफळ हे पाठ करणं आपल्याला गरजेचं आहे. बाजूचा वर्ग, बाजूचा वर्ग म्हणजे बाजू गुणिले बाजू. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. त्यानंतर आयताचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, कारण आयताची लांबी जास्त असते आणि रुंदी कमी असते. लांबी गुणिले रुंदी. आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी